या विनर्स इकडे या गायकवाड या इकडे या इकडे या हा ठीक आहे डिस्कशन. आता हे जे झाड आहे हे अगरवूडचं झाड आहे आणि अगरवूडच्या झाडाबद्दल आता अगरबत्ती हा जो शब्द आहे ना हा अगरवूडमुळे आलेला आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं ह्या झाडाची खासियत काय आहे, त्रिपुराची जी राजधानी ना अगरतळा हे नाव देखील अगरवूडमुळे पडलेले. रिझन ऑफ द काय, ज्यावेळेस इंग्रजांनी हे झाडं तोडले होते, हे झाडाचा स्टॉक करायला, स्टॉकला हिंदीमध्ये तळ म्हणतात, त्यांनी झाडं का तोडले होते त्याचं खरं कारण असं आहे, 14व्या शतकामध्ये ज्यावेळेस ते भारतामध्ये आले त्यांना ह्या झाडाचा व्यापार करायचा होता. इंग्रजांनी सगळ्यात जास्त भारतातला अगरवूड लुटलेलं आहे, त्याचं रेकॉर्ड आहे सगळं आमच्याकडे. तर त्याचं रिझन काय होतं, कारण याच्यामध्ये जे काय बेस आहे कुठला कंपाऊंडचा, कंपाऊंड कुठं वापरलं जातं अँटीबायोटिकमध्ये, जेवढे काही अँटीबायोटिक बनतात विदाऊट कंपाऊंड काही बनत नाहीये, त्यांना त्यावेळेस माहिती होतं. मग ते सगळ्या जे काय आपल्या कुठल्याही प्रकारचं मेडिसिन असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, युनानी असेल, कोणतेही, याच्यामध्ये याचा प्रचंड मोठा उपयोग आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये अगरवूडला अग्रो म्हणतात. अग्रो म्हणजे काय, सगळ्याच्या पुढचं, जिथं जग थांबतं तिथं हे थोडक्यात चालू होतं, असा याचा तो अर्थ आहे. रिझन काय आहे, याच्यामध्ये 367 कंपाऊंड आहेत आणि आजच्या आपल्या बॉडीला जेवढे काही अँटीबायोटिक आपण घेतो जास्तीत जास्त 150 ते 150-200 कंपाऊंड मध्ये सगळं काय बनतं हायर लेवलचे. मग तुमचं कॅन्सर असेल, तुमचं काय लिव्हर डॅमेज असेल किंवा आपण कुठलेही करतो, तर ह्या झाडामध्ये ते कंटेंट भेटतात. आणि हे जे अँटीबायोटिक आहे हा फंगस बेस आहे, जगातलं एकमेव झाड आहे फंगस अटॅक करतं आणि ग्रो करतं. बाकीचं काय झाड करतं, फंगस लागल्यावर नष्ट होतं ना, ते म्हणजे अपग्रेड करतच नाही स्वतःला. म्हणजे हे याची खासियत आहे या झाडाची. म्हणून या झाडाचा प्रोजेक्ट करण्यासाठी आता मी स्वतः डॉक्टर मुंडे 2016 पासून ह्या प्रोजेक्टवरती काम करतोय. याला लिगल परमिशन नव्हतं, ते लिगल परमिशन आणायला आम्हाला 6 वर्ष लागली. 2017ला मी ज्यावेळेस प्लांटेशन केलं त्यावेळेस फक्त सेंट्रलचं परमिशन घेतलं बीड या ठिकाणी, त्याचं प्लांटेशन केलं. 2022ला याला सगळ्यात महत्वाचं असतं आर्टिफिशियल ट्रीटमेंट. आणि ह्या झाडामध्ये जे मी सांगितलेले कंटेन आहेत ते डेव्हलप व्हायला कमीत कमी 50 ते 60 वर्ष लागतं. किती वर्ष? 50 ते 60 वर्ष आपल्यापैकी कुणीही वेट अँड वॉच करू शकत नाहीये. पण हे जे झाड आहे याच्यामध्ये ते आर्टिफिशियल ट्रीटमेंट करून त्याला ते कंटेंट डेव्हलप करता येतात. आणि त्या आर्टिफिशियल ट्रीटमेंटचा खर्च खूप आहे. आणि तो जो खर्च आहे तो पर प्लांट 50,000 रुपये जातो, प्लांटेशन पासून हार्वेस्टिंग पर्यंत. आणि तो खर्च सर्वसामान्य कोणीही करू शकत नाही. एक्झाम्पल, 10 गुंठ्यामध्ये 400 झाडे, 2 करोड रुपये जर एखाद्याला सांगितलं आपण तर तो खर्च कोणी करू शकणार, सायलेंट कर. तर या झाडाचं जे मेन खासियत उत्पन्न आहे ते पानाचं, पानापासून चहा आणि मसाले बनतात, सालीपासून ते अँटीबायोटिक मध्ये वापरलं जातं. नंतर जे सगळ्यात महत्वाचं जे हार्टवूड असतं ते हायरली अँटीबायोटिक ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये वापरलं जातं. वूड पासून जे राहिलेलं वूड आहे त्याच्यापासून कॉस्मेटिक प्रोडक्ट, पर्सनल केअर जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये वापरलं जातं. याची जी रूट आहे हे रूट हे एक शुभ लक्षण किंवा ज्याला आपण कंटिन्यू स्मेल येणार. आता आपल्या सगळ्या संसद भवनामध्ये तुम्हाला ह्याची रूट दिसते जर कधी गेलात तुम्ही तर. त्याचं रिझन हे आहे, कारण जसं फॉरेन कंट्रीमध्ये तर त्याचं ऑप्शन होतं आणि ते भेटत नाही त्या क्वालिटीचं रूट. का? कारण त्याच्यामध्ये ते कंटेंट पाहिजेत ना, फक्त मुळी असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये ते घटक पाहिजेत. म्हणून याची किंमत ही करोडोमध्ये जाते. पण कधी जर 50,000 खर्च केला तर, नाही तर मग 50-60 वर्ष आपल्याला वेट अँड वॉच करावं लागतं. तर अशा प्रकारचं हे झाड आहे. आणि ह्या प्रोजेक्टवरती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बॉटनिकल अँड इन्व्हायरमेंट सर्वे केला, सॉइल टेस्टिंग, रेनफॉल, म्हणजे सगळ्या गोष्टीचं टेस्ट झाल्यानंतर हा एरिया सिलेक्ट केलेला आहे महाराष्ट्रामधला चिपळूण आणि पाटण. म्हणून इथं आपण हा सगळा स्टेप बाय स्टेप 9 लाख झाडांचा प्रोजेक्ट आहे आपला. पैकी फर्स्ट इयर आता 3 लाख झाडांचं आपण हे प्लांटेशन चालू आहे ते आपण करतोय. ठीक आहे, आता काय शंका असतील